औदुंबर म्हणजेच उंबराचं झाड हे तुमच्या घराजवळ किंवा मंदिराजवळ आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शास्त्रानुसार औदुंबर हा साधा वृक्ष नाहीये बरं का. साक्षात श्री दत्तगुरूंचे निवासस्थान मानला जाणारा हा वृक्ष आहे. या वृक्षाची सेवा केल्यानं जीवनातील अनेक संकट दूर होऊ शकतात असं मानलं जातं. शिवाय सनातन परंपरेत प्रत्येक वृक्षाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. पण ज्या काही वृक्षांना देवस्वरूप मानलं जातं त्यामध्ये औदुंबर वृक्षाला अत्यंत मानाचं स्थान आहे. उंबराचं झाड म्हणजेच औदुंबर आहे. दत्त संप्रदायात या वृक्षाला साक्षात श्री दत्तात्रेयांचं रूपही मानलं जातं. धार्मिक कथानुसार 21 दिव्य गुणांनी परिपूर्ण अशा या औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तगुरूंनी तपश्चर्या आणि साधना केली होती. त्यामुळे या वृक्षात दैवी ऊर्जा वास करते अशी श्रद्धा आहे. एवढंच नाही तर असंही सांगितलं जातं की औदुंबर वृक्षाखाली बसून शांत, निर्मळ आणि एकाग्र मनानं दत्तनामाचा जप केला तर साधकाला अनेक पटींनी पुण्य प्राप्त होतं. मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि मानसिक शांतताही लाभते. शास्त्रानुसार औदुंबर वृक्षाखाली एकचित्तानं रुद्रपाठ किंवा एकादशनी रुद्र केल्यास अतिरुद्र यज्ञ इतकं पुण्य प्राप्त होतं अशी ही मान्यता आहे. म्हणूनच अनेक साधक या वृक्षाखाली बसून जप, ध्यान आणि पारायण करतात. औदुंबराला प्रदक्षिणा घालण्यालाही विशेष महत्त्व आहे. अगदी मंद गतीनं आणि भक्तिभावानं प्रदक्षिणा केल्यास पापक्षय होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते असंही मानलं जातं. अनेक भक्त 11, 21, 51 किंवा 108 प्रदक्षिणा घालत असतात. आणखी एक विशेष मान्यता अशी आहे की औदुंबर वृक्षाखाली ठेवलेलं पाणी हे दैवी स्पंदनांनी पवित्र होऊ शकतं. त्या पाण्यानं स्नान केल्यास गंगा स्नानासमान पुण्य प्राप्त होतं असंही धार्मिक ग्रंथात वर्णन आढळतं. तुमच्या घरात औदुंबर वृक्ष असेल तर या झाडाची सेवा आवर्जून करावी असं म्हणतात. मग औदुंबर वृक्षाची सेवा केल्यानं काय लाभ होतो असाही प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर धन आणि धान्याची वृद्धी होते, घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, आरोग्य सुधारण्यास सकारात्मक ऊर्जा मिळते, कौटुंबिक कलह कमी होऊन घरात सुख शांती नांदते, दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते, आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो, मनातील स्थिती, चिंता आणि अस्थिरता कमी होते, नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते अशी ही श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रात औदुंबराचं विशेष महत्त्व आहे. नवग्रहांशी संबंधित वृक्षामध्ये औदुंबराला विशेष स्थान दिलं जातं. या वृक्षावर शुक्र ग्रहाचं अधिपत्यही मानलं जातं. त्यामुळे सौंदर्य, ऐश्वर्य, सुख समृद्धी आणि वैवाहिक आनंद यांच्याशी याचा संबंध जोडला जातो. विशेषतः वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी औदुंबर वृक्षाची सेवा केल्यास शुभ परिणाम मिळतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. काही ज्योतिष्य परंपरेनुसार शुक्रदोष, वैवाहिक अडथळे, आर्थिक अस्थिरता किंवा मानसिक तणाव असल्यास औदुंबराची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो आणि हे लाभदायक सुद्धा ठरू शकतं. आता औदुंबराची पूजा नेमकी कशी करावी? तर औदुंबराची पूजा करण्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी, औदुंबर वृक्षाला पाणी अर्पण करावं, हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहावीत, ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास गुरुवारी दत्तस्तोत्र किंवा श्री गुरुचरित्राचं वाचन करावं. सायंकाळी तुपाचा दिवा लावावा. या झाडाखाली दर गुरुवारी शुद्ध तुपाचा दिवा लावणं सुद्धा अधिक फायदेशीर मानलं जातं. जर घरात सतत अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, मानसिक अस्वस्थता असेल तर सलग 11 गुरुवार औदुंबर वृक्षाला पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावावा आणि ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. असं म्हणतात की यामुळे आपल्या जीवनात अनेक बदल घडू शकतात. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार यामुळे सकारात्मक बदल जाणवू शकतात. तुमच्या घरातही औदुंबर वृक्ष असेल आणि औदुंबर वृक्षासंबंधित हा उपाय तुम्ही केला असेल तर तुम्हाला आलेले अनुभव नक्की शेअर करा, जेणेकरून याचा लाभ अनेक भक्तही घेतील. आता औदुंबर वृक्षामुळे नेमक्या कोणत्या गोष्टी घडू शकतात? तर औदुंबर वृक्ष हा साक्षात श्री दत्तात्रेयांचे निवासस्थान मानला जातो. त्यामुळे या वृक्षाची सेवा केल्यानं साक्षात दत्त कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. एवढंच नाही तर घराजवळ किंवा घराच्या अंगणात औदुंबराचं झाड असेल आणि या औदुंबराच्या झाडाजवळ आपण जप, ध्यान किंवा प्रदक्षिणा केल्या असतील तर तुमचं मन प्रसन्न होईल आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
शिवाय आर्थिक अडचणी दूर होण्यासही मदत मिळेल. मात्र यासाठी औदुंबर वृक्षाची नियमित पूजा करणं आवश्यक आहे. त्याला पाणी अर्पण करणं आणि दत्तनामाचा जप करणंही अत्यावश्यक आहे, ज्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुलतात आणि आर्थिक स्थैर्यही वाढतं असं मानलं जातं. याचबरोबर दत्त उपासना ही पितृदोष निवारणासाठी विशेष मानली जाते. त्यासाठी औदुंबराखाली दत्त नामजप केल्यानं ग्रहबाधा कमी होण्यास मदत होते अशी ही श्रद्धा आहे. अनेक भक्त 11, 21 किंवा 40 दिवस औदुंबराखाली जप करतात. त्यामुळे इच्छित कार्य सुद्धा सिद्ध होतं असे अनुभवही अनेक जण सांगतात. शिवाय औदुंबराखाली ध्यान केल्यानं मन स्थिर होतं, तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचार वाढतात. काही धार्मिक परंपरांमध्ये तर संतती प्राप्तीसाठी औदुंबर पूजन आणि दत्त नामजप करण्याची प्रथा आहे. औदुंबराची सेवा करणाऱ्या घरात अन्न, धन आणि वैभवाची कमतरता कधीच भासत नाही अशी ही लोकश्रद्धा असल्याचं सांगितलं जातं. जप, तप, पारायण आणि ध्यानासाठी औदुंबराखाली बसणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. हे आध्यात्मिक प्रगती वाढवते असं म्हणतात. दत्त भक्तांच्या मते औदुंबराची भक्तिभावानं सेवा केल्यानं अचानक येणाऱ्या संकटांपासूनही आपलं रक्षण होतं. खरं तर औदुंबर हा वृक्ष श्रद्धा, साधना आणि दत्तभक्तींचे जिवंत प्रतीक आहे. भक्तिभावानं त्याची सेवा केली ना तर मनशांती, आध्यात्मिक उन्नती आणि दत्तगुरूंची कृपा लाभते अशी भक्तांची श्रद्धा आहे. औदुंबर वृक्षाबद्दल काही पौराणिक कथा सुद्धा आहे. जसे भगवान दत्तात्रेय यांनी कलियुगात भक्तांना सहज दर्शन देण्यासाठी औदुंबर वृक्षात वास करण्याचा आशीर्वाद दिला अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक दत्त मंदिरांच्या परिसरात औदुंबर वृक्ष आढळतोच. श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा औदुंबर वृक्षाचं महत्व अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. या वृक्षाखाली जप, ध्यान, पारायण किंवा दत्त नामस्मरण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. खरं तर औदुंबराच्या संपूर्ण झाडात देवांचा वास असतो असं म्हणतात. औदुंबराचे खोड हे स्थैर्य, संरक्षण आणि आध्यात्मिक बळाचं प्रतीक मानले जातात. खोडाला स्पर्श करून प्रार्थना केल्यास मनातील अस्थिरता कमी होते अशी ही श्रद्धा आहे. अनेक साधक या वृक्षाला प्रदक्षिणा घालून दत्त नामजप करतात. औदुंबराची फळं ही समृद्धी आणि संतती वृद्धीचं प्रतीक मानली जाते. फळांनी भरलेला वृक्ष ही घरात भरभराट आणि अन्नधान्याची विपुलता दर्शवते अशी लोकमान्यता आहे. काही भागात औदुंबराची फळं हे शुभ संकेत मानले जातात. औदुंबराच्या मुळाचं महत्वही तेवढंच आहे. मुळे पृथ्वीशी जोडलेली असतात आणि ते दृढ नाते आणि जीवनातील स्थिरतेचे प्रतीक मानले गेले. जशी मुळं जमिनीत खोलवर रुजतात तसेच भक्ताने श्रद्धा आणि साधना दृढ ठेवावी असा संदेश यातून घेतला जातो. वास्तुशास्त्रानुसार मजबूत मुळं असलेला औदुंबर वृक्ष हा परिसरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो अशी ही श्रद्धा आहे. अनेक दत्तभक्तांचा असा विश्वास आहे की घराजवळ किंवा अंगणात स्वतःहून औदुंबर उगवणं हे दत्तकृपेचे शुभ लक्षण असू शकतात. अशा वृक्षाची तोड न करता त्याची सेवा आणि पूजन करावं असंही मानलं जातं. आता औदुंबर वृक्षाचा संबंध हा केवळ दत्तात्रेयांशीच नाहीये बरं का, तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश, माता लक्ष्मी आणि भगवान नरसिंह यांच्याशीही विविध पुराण कथा, धार्मिक श्रद्धा आणि दत्त संप्रदायातील परंपरांमधून जोडला जातो. भगवान दत्तात्रेय हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे संयुक्त रूप मानले जाते. दत्तात्रेयांचा वास औदुंबरात असल्याची श्रद्धा असल्यामुळे औदुंबर वृक्षात त्रिमूर्तींची ही तत्व कार्यरत असते असं म्हणतात. म्हणूनच औदुंबराची पूजा म्हणजे त्रिमूर्तींची पूजा असेही अनेक दत्तभक्त मानतात. लोकश्रद्धेनुसार ज्या ठिकाणी औदुंबर वृक्षाची सेवा, पूजा आणि संवर्धन होतं तिथे माता लक्ष्मीचाही वास राहतो असं मानलं जातं, ज्यामुळे घरातील आर्थिक स्थैर्य वाढतं, अन्नधान्याची कमतरता भासत नाही. याचबरोबर एक अत्यंत प्रसिद्ध कथा आहे. भगवान नरसिंह यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा त्यांच्या नखांमधून दैत्याच्या रक्तातील विषारी उष्णता निर्माण झाली असं मानलं जातं. तेव्हा माता लक्ष्मी यांनी औदुंबराची फळं आणि पानं भगवान नरसिंहाच्या नखांवर लावली. त्यामुळे त्यांच्या नखांचा दाह म्हणजेच उष्णता शांत झाली. या प्रसंगामुळे प्रसन्न होऊन भगवान नरसिंहांनी औदुंबर वृक्षाला वरदान दिलं की हा वृक्ष सदैव पवित्र राहील, त्याच्या पूजनानं भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील, येथे देवतांचा वास राहील, याच्या छायेत साधना करणाऱ्यांना पुण्य मिळेल आणि यामुळेच औदुंबराला कल्पवृक्षासमान मानण्यासारखी परंपरा काही दत्त आणि वैष्णव संप्रदायात आढळते. मग तुमच्या घराच्या अंगणात, मंदिराजवळ किंवा आजूबाजूच्या परिसरात औदुंबर वृक्ष आहे का? आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत? तुमच्या घरात कोणत्या गोष्टी घडल्यात? कमेंट करून नक्की सांगा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।